विरार पूर्वेच्या शिरगाव जवळील गडगापाडा येथील बेकायदेशीर दगडखाणी विरोधात आवाज उठवणाऱ्या ग्रामस्थाची निर्घृण हत्या करण्यात आली आणि पुन्हा महाराष्ट्र हादरून गेला। 2024ला बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख याचीही माफियांनी अमानुष हत्या केली होती। तशीच हत्या आत्माराम पाटील यांची केली। घरात भावाच्या मुलाच्या लग्नानिमित्त सत्यनारायणाची महापूजा होती। संपूर्ण कुटुंब आनंदात असताना भर दुपारी निर्दयीपणे हत्या करण्यात आली। या खदान माफियांची दहशत आणि त्यांचा त्रास आजही गावकरी दबक्या आवाजात सांगत आहेत। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। मंगळवारी मयत आत्माराम पाटील यांच्या या घरी त्यांचे मोठे बंधू वसंत पाटील यांचा मुलगा मंगेशचं लग्न समारंभ आटपून सत्यनारायणाची पूजा सुरू होती। संपूर्ण कुटुंब घरात मांगल्याच्या कार्यक्रमामुळे आनंदात होतं आणि तेवढ्यात पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगरच कोसळला। गेली 20 वर्ष ते गावात चालणाऱ्या अनधिकृत दगडखाणी विरोधात संघर्ष करत होते। लोकतांत्रिक लोकराज्यम पार्टीचे अध्यक्ष अमित चौधरी यांचे ते सक्रिय कार्यकर्ते होते। अमित चौधरी यांनी आरोपी भालचंद्र पाटील यांच्या अनधिकृत दगडखाणी आणि ते बांधत असलेल्या बंगल्याच्या विरोधात पत्रव्यवहार केला होता। अमित चौधरींच्या तक्रारीवरून घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी मंगळवारी दुपारी 1च्या सुमारास महसूल विभागाचे मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील हे विरार येथे आले होते। मात्र ती खदान मिळत नसल्याने त्यांनी अमित चौधरी यांना फोन केला। अमित यांना शिरगाव येथे राहणारे त्यांचे कार्यकर्ते मयत आत्माराम पाटील वयवर्ष 58 त्यांना त्यांच्यासोबत पाठवले। आत्माराम पाटील हे मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्या वॅगनर गाडीत बसून घटनास्थळी गेले। तेवढ्यात तेथे आरोपी भालचंद्र पाटील, महेश पाटील आणि त्यांच्या घरातील नातेवाईक मित्रमंडळी जमा झाले आणि या खदानी तसेच बंगल्याची तक्रार केल्याचा राग मनात ठेवल्याने चिडलेल्या भालचंद्र पाटील आणि महेश पाटील या खदान माफियांनी मंडळ अधिकारी आणि आत्माराम पाटील यांच्यावर हल्ला केला। आत्माराम पाटील यांना ठोशा बुक्क्यांनी, लाकडी ताणक्याने आणि चेहऱ्यावर निर्दयतेने दगडाने ठेचून अत्यंत अमानुष हत्या करण्यात आली। मुंबईच्या जवळच असलेल्या विरारच्या या परिसरात भयानक दहशत या खदान माफियांची होती। अवैध चालू असलेल्या या खदानी आणि त्यांच्या क्रशरमुळे गावात धुळीचं साम्राज्य पसरत होतं। ब्लास्टिंगमुळे घरांना हादरे आणि तढे बसत होते। तक्रार केल्यास त्याला जीवे ठार मारण्याची धमकीही दिली जात होती। पोलीस आणि महसूल प्रशासनाला तक्रार करूनही कारवाई कोणीच करत नव्हतं। ज्या ठिकाणी आरोपी महेश पाटीलची खदान सुरू होती त्याच डोंगरावर पोर्तुगीजकालीन प्राचीन 489 वर्ष जुनं पिंजाची माडी आहे। तीही आता ढासळण्याच्या मार्गावर आहे। पुरातत्व विभाग, महसूल विभाग यांच्या हे लक्षात न येणं हे खरोखर समजण्याजोगं आहे। या गावातील लता म्हात्रे या महिलेनेही अनेक वेळा तक्रारी केल्या, मात्र काहीही उपयोग झाला नाही। तर कोमल ज्ञानेश्वर म्हात्रे यांची तर या माफियांनी रात्री 12 वाजता घरात प्रवेश करून मुलांचे हातपाय बांधून धमकी देत शासकीय दस्तऐवजावर सह्या घेतल्या आणि तक्रार केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली। एवढ्या मोठ्या प्रमाणात या गावात दहशतीचे वातावरण सुरू असताना पोलीस आणि महसूलची भूमिका आंधळी का होती हा प्रश्न आता उपस्थित होतो आहे। आत्माराम पाटील यांचा मुलगा हेमंत पाटील यालाही हत्येच्या अगोदर आरोपींनी वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती। आरोपींवर याआधीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे न्याय मिळेल का याबाबत पाटील कुटुंबियांमध्ये साशंकता आहे। लमसम 15 ते 20 वर्ष घालवली। खूप प्रयत्न केला, यांच्याकडे पैसा आहे, सर्व आहे। यांच्या खडी मशीन ज्या आमच्या गावात आहेत ना 2-2 खडी मशीन, पूर्ण गाववाल्यांना मिळूनच आम्ही ती खडी मशीन बंद केलेली पप्पाच्या थ्रूने, कारण की ती गाववाल्यांना पूर्ण त्रास होत होता आणि त्यांजून राग ठेवला आमच्या फक्त पप्पांवर, कारण की पप्पा त्यांच्याकडे ऍक्शन घ्यायचे। 3 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत ब्लास्टिंग बिस्टिंग करायचे तिकडे आणि सकाळपासून गाड्या चालू ठेवायचे। मग पप्पा कधी कधी जायचे, व्हिडिओ काढायचे आणि तलाठी साहेबांना सांगायचे, पण 10च्या नंतर काम बंद व्हायचं म्हणून ते काम बंदच दिसायचं। पण ब्लास्टिंगचे जे बॉम्ब्स आहेत ते तिकडेच असायचे, फुटायचे, हर रोज फुटायचे, ते हर रोज फुटायचे आणि हर रोज आवाज यायचा, हर रोज दगडे वेगळे उडायचे। पप्पांना काय धमकी वगैरे काय आलेली? धमकी पण आलेली आणि मला काल 1 दिवस अगोदर पण फोन आलेला मयूर पाटील करून, महेश पाटील त्यांचा, की पप्पाला समजव तुझ्या, नाही तर पप्पाला उद्याच्या उद्या उडवतो, नंतर तुला बघतो, नंतर तुझा नंबर येईल। आमच्या जमिनीचं म्हणजे काही वर्ष अगोदर माझ्या मिस्टरांना धमकी देऊन त्यांचे जबरदस्ती सह्या घेतल्या। आम्हाला एका खोलीत कोंडून, माझ्या मुलांना आणि मला कोंडून त्यांनी माझ्या सासूच्या, माझ्या नंदेच्या आणि माझ्या मिस्टरांच्या सह्या घेतलेल्या आहेत। किती जमीन होती तुमची आणि ते कोण आरोपी होते? आरोपी भालचंद्र लक्ष्मण पाटील यांनी आमच्या जमिनी हडप केलेल्या आहेत। काही दगड आपटलं माझ्या नवऱ्याच्या अंगावर, तोंडावर मोठं दगड आपटलं, चौका 5 जण तिथं पकडून ठेवाला आणि 10-15 जण दगड आपटाला। डोकं माझ्या नवऱ्याचं साप ते चमकून घेतलं। मला काय वाटत असेल, माझा नवरा मला पण दाखवला नाही पोलिसाई, तुझा नवरा पडला या साहित्याशी। पोलीस सांगायला लागले, जा तुम्ही तिकडे,
त्याच्यात हॉस्पिटलमध्ये कुठे नेलाय बघा, जा हॉस्पिटलमध्ये. आम्ही चौकशी केली, आम्हाला माहीत नाही. नंतर ॲम्ब्युलन्समध्ये आला माझ्या नवऱ्याला घेऊन, तेव्हा आम्ही बघितलं. पण ती वेदना खरोखर खूप घातक होती. खूप लग्न असं वाटलं कसं काय या लोकांनी, कोणत्या गुंडा लोक आहेत ती अशी का दगडं आपटून त्यांचं डोकं फोडीत लावलंय. कसं फोडलं डोकं, कशी अशी हिंमत कशी होती या लोकांची. चेहरा अजिबात दिसला नाही, अजिबात दिसला नाही. डोक्यात दगड आपटलं जोरात, तर चेहरा कसा काय दिसणार, कसा दिसणार. मला बघायला नाही माझा नवरा मेला, माझा नवरा मला बघायला नाही मिळाला तर कसं काय असेल ते, कसं काय आम्ही ओळखणार नवऱ्याला. अशी परिस्थिती झाली.